देखिए, जो नशा विरोधी दिन है 26 जून को रहता है, तो माननीय पुलिस आयुक्त नागपुर शहर इन्होंने एक संकल्पना तैयार की है कि 20 जून से 26 जून एक अपन सप्ताह सेलिब्रेट करने वाले, जिसमें कि हर प्रकार के प्रोग्राम्स रहने वाले, जैसे स्पोर्ट्स रहने वाले, पथनाट्य रहने वाले, रैलीज रहने वाले, जनसंवाद रहने वाले, परिसंवाद रहने वाले, अलग अलग जो एक्सपर्ट्स है इस क्षेत्र में वो आने वाले हैं, और जो शपथ कार्यक्रम है वो भी होने वाले। और उसी का ही आज एक पार्ट यहाँ पे हुआ कि स्टूडेंट्स से मिलना, उनके तरफ जन जागृति करना, या बस्ती बस्ती में जाके जन जागृति करना, लोगों में इस विषय में एक माहिती पहुँचाना और एक उनके प्रति एक जन जागृति करना, ये इसका एक मेन उद्देश्य है। उपस्थित आपल्याला प्रामुख्याने उपस्थित झालेले माननीय राऊत साहेब, पाचपावली पोलीस स्टेशन, तसेच ताई लकडगंज पोलीस ACP ताई यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं। आणि मार्गदर्शन याच्यासाठी केले की या बसणारी पिढी आताच 5-10 मिनिटापूर्वी माननीय मोदीजींचे 11 साल हा कार्यक्रमातून आम्ही इथे पोहोचलो। तो कार्यक्रम सुरू होता आणि आम्हाला मेसेज आला की इथे कार्यक्रम आहे, तर तुम्ही या, म्हणून आम्ही इथे पोहोचलो। संकल्प केला आणि आपला भारत विश्वगुरु बनण्याच्या दिशेने जात आहे। आणि म्हणूनच या विश्वगुरु संकल्पनेतून आपल्या भारताचे जे भविष्य आहे, माझ्या समोर बसलेले जे बालक बालिका आहे, खरं तर हे भविष्य आहे। आणि विश्वगुरु बनणार तर त्या विश्वगुरुतले जे भविष्य आहे, जे बालक बालिका घडणार आहे, ते कसे असायला पाहिजे, याच दृष्टीने हा प्रयत्न आहे खरं तर। आणि मी आयोजकांना, माननीय पोलीस आयुक्तांना आणि सर्व पोलीस स्टाफच्या आणि इथे जे कार्यक्रम आयोजित केलं त्यांना प्रथम शुभेच्छा देते की एवढा चांगला कार्यक्रम, आणि आमच्यासाठी, त्यांच्यासाठी नव्हे तर आमच्यासाठी, आमच्या पालकांसाठी त्यांनी मार्गदर्शन देण्याचं हे जे ध्येय घेतलं, हा जो विडा उचललेला आहे, खरोखर त्यांचं मी अभिनंदन करते। आणि त्यांनी उचललेलं पाऊल, खरं तर पोलीस जे आहे आपल्यासाठी सक्षम असतात, पोलीस आपल्यासाठी तत्पर असतात, पण पोलिसांना मदत करण्याची चांगल्या लोकांची सुद्धा गरज असते। चांगल्या लोकांनी त्यांना मदत केली तर आपला वार्ड चांगला होईल, आपला राष्ट्र चांगला होईल, आपला देश चांगला होईल। आणि या दिशेने खरं तर त्यांचं पाऊल आहे आणि याच दिशेने हे पाऊल उचललेलं आहे त्यांनी। हे कार्यक्रम आता पुढे घेणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। आणि मी त्यांना आपल्याकडून शाश्वती देते की जेवढे कार्यक्रम तुम्ही घ्याल, आमच्या सगळ्या नागरिकांचे, आमच्या इथले नागरिक सगळे जागृत आहे। असं नाही आहे की नागरिकांना काही म्हणजे कधी कधी आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा कळते की तुमचं ते नाईकवाडी, त्या नाईकवाडीमध्ये असं होतं, त्या नाईकवाडीमध्ये असं चालतं, हे जे आपण ऐकतो खरोखर वाईट वाटते, पण मला त्याचं दुःखही वाटते। नाईकवाडीमध्ये चांगले चांगले मोठे पदाधिकारी होऊन गेले, चांगले चांगले मोठे अधिकारी पण होऊन गेले। आमच्याकडे शिकणारे मुलं सुद्धा आहे, असं नाही की मुलं नुसते भांडारच आहे म्हणून। आणि खेळामधूनही, चांगल्या शिक्षणामधूनही चांगले घडलेले अधिकारी सुद्धा आमच्या नाईकवाडीमधून बनून गेलेले आहे। आणि मी प्रत्येक नागरिकांना, माझ्या मातृशक्तींना म्हणते की आपल्याला गरज आहे आपल्या घरी, आमचा मुलगा काय करतोय, आमची मुलगी काय करते आहे, आणि त्यांचे मित्र कोणते, हे खरं म्हणजे इथून सुरुवात करायची आहे। आणि सोबत आपल्यामध्ये, आपल्या सोबतीला पाचपावली पोलीस स्टेशन नेहमी सोबत असते। काही झालं तरी ते आपल्याला मदत करतात आणि आमचा वार्ड चांगला राहावा, माझे मुलं चांगले राहावे। जो बांग्लादेश नाइक तालाब पाचपावली एरिया का सेंसिटिव एरिया समझा जाता है, इस एरिया में मैं जब आया उस दिन इलीगल दारू और कुछ गांजा ऐसे बेचने वाले की मालूमात थी। करीबन वो भी जन लोगों के मदद से करीबन बंद हुआ है। जो कुछ भी लफी चोरी जो चलता है उसको सब अपने ड्रग्स मुक्त करना है। माननीय पुलिस आयुक्त श्री सिंघल साहब, इनके नेतृत्व में कौन से भी हालत में धंधे करने वाले इलीगल और पीने वाले, इनको कोई बख्शा नहीं जाता है। इस उद्देश्य अपन ये पहले कड़क कार्रवाई से पहले इनको जनजागृति करना है, कैसा करना है। लोक प्रतिनिधि को क्या एक संदेश दिए तुमने आज? ये अभी जब जहाँ बैठे हैं वो मैदान है, बैठे मैदान, तो ये उनकी सोच एकदम स्ट्रांग है, उसी हिसाब से उनकी शरीर भी स्ट्रांग है। उसी पद्धति से बाकी जो जनता है आजू बाजू के रहने वाले नाइक तालाब के या पाचपावली एरिया के, उन्हीं की सभी की आरोग्य अच्छा रहना चाहिए। इसलिए हमारे पहल है कौन से भी हालत में ये नशे से दूर रहना चाहिए, मैदान से नज़दीक जुड़ना चाहिए। वही उद्देश्य हम ये सब मुहिम चलाया जा रहा है।